तुमच्यासाठी एकच सांगतो, जनतेनं फुकलेलं रणसिंग, जनतेनं फुकलेलं रणसिंग, जनतेनं फुकलेलं रणसिंग. गोंदवली जिल्हा परिषद गटातील पळशी गणाचे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार मानसिंग खाडे हे खरं तर या पळशी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आहेत आणि त्यांचं काम खरं तर अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे. म्हणून मानसिंग खाडे यांना कामाचा माणूस म्हणून ओळखलं जातं. तर हा मानसिंग खाडे कामाचा माणूस का आहे आपण जाणून घेऊया इथल्या पळशी गावातल्या कार्यकर्त्यांच्याकडून. नमस्कार, मी बालाजी खाडे. तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक सध्या महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यामध्ये चालू आहे आणि यामध्ये गोंदवली गट आणि पळशी गण मध्ये सुद्धा या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक चालू आहे. तसेच पळशी गणामधून मानसिंग दत्तात्रय खाडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून घड्याळ या चिन्हावर निवडणुकीसाठी उभे आहेत आणि मानसिंग बापूचे जे प्रतिमा आहे, म्हणजे जे आज जो या गणामध्ये जो 9 गावामध्ये जो प्रचार चालला आहे, तर मानसिंग बापू हा तळागाळातला माणूस किंवा एक प्रत्येक समाजाच्या प्रत्येक सुखदुःखाच्या कार्यक्रमामध्ये धावून जाणारा माणूस आहे. ऐनवेळी रात्री जरी एखादा या हायवेवरती सातारा पंढरपूर हायवेवरती जरी एखादा जरी अपघात झाला तरी कुठलीही वेळ न बघता कुठलंही टायमिंग न बघता त्या ठिकाणी स्वतः पहिला पोचणारा एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि या सामान्य कार्यकर्त्याच्या जीवावरच मानसिंग बापूंनी ग्रामपंचायतीमध्ये सदस्य विद्यमान ते सदस्य आहेत सुद्धा जनतेने त्यांना खूप भरघोस मताने निवडून सुद्धा दिलं होतं. तसेच सोसायटीचे ते माजी चेअरमन राहिलेले आहेत, ते आता सध्या संचालक बी आहेत. त्या वेळेस सुद्धा पळशीच्या जनतेनं त्यांना खूप मोठ्या मताने निवडून दिलं होतं, कारण की तो माणूसच कामाचा आहे. मानसिंग बापूंना कामाचा माणूस म्हणलं जातं. हा. काय बरं? मानसिंग बापूंना कामाचा माणूस म्हणलं जातं म्हणजे मी तो लहानपणापासून एकमेकाचा मित्र आहे आणि जेव्हापासून आम्ही शाळेत होतो तेव्हापासून घरी कमी आणि बाहेर समाजातच जास्त. म्हणजे त्याची एक अशी प्रतिमा आहे की तो कोणत्या जातीचा माणूस आहे का बघत नाही, कुठल्या धर्माचा आहे का माणूस बघत नाही, की तो आपला म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नसतो की आपल्याला हे भविष्यात उपयोगी पडेल ना पडेल. पण तो एखादा माणूस अडचणीत असेल आणि त्याच्या लेवलनं जर एखादी गोष्ट काम होणार असेल तर त्या ठिकाणी तो 100% 110% म्हणजे आमच्यापेक्षा तो अगोदर तिथं जाऊन पोहोचलेला असतो. सुखाच्या कामात कमी जाईल पण दुःखाच्या कामात पहिल्यांदा त्या ठिकाणी प्राधान्यानं जर जाणारा माणूस असेल आणि ह्या पळशीच्या जनतेला आणि ह्या पळशीतल्या जे आजूबाजूची जी गाव आहेत यांना सुद्धा माहित आहे की तो कार्यकर्ता कसा आहे ते, म्हणूनच त्याला कामाचा माणूस म्हणलं जातं. ग्रामपंचायतीला निवडून आले, काय काय विकास केला ग्रामपंचायतीत? ग्रामपंचायतीमध्ये ते निवडून आल्यानंतर ते जे प्राथमिक गोष्टी असतात त्या गावातले जे अंतर्गत रस्ते आहेत वगैरे किंवा त्यांच्या एखादा घरकुलाचा विषय असेल किंवा एखाद्याला खरंच सर्वसामान्य माणूस आहे आणि त्याला घरकुलाची खूप अडचण आहे वगैरे, त्याला घरकुल देण्यासाठी वगैरे प्रयत्न करणे, कुठं लाईटची सोय वगैरे, ज्या ग्रामपंचायतीतून ज्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्या एखादी लाईटची सोय असेल त्यांना लाईटची सोय उपलब्ध करून देणे, तिथं ते बल्ब बसवणे, सार्वजनिक ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी बल्ब बसवणे, अशा ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या सर्व त्याच्या परीनं जे होत आहेत त्या पूर्ण त्या ग्राउंड लेवलला तिथं जाऊन वेळ पडली तर एखाद्या घरची जर मोटर म्हणजे बोर मधली जर एखादी मोटर जर काढायची असेल आणि ती मोटर जर त्या काढायची असेल तर ती मोटर सुद्धा काढून स्वतः उपसर वर काढू लागतो, ती बोर मध्ये टाकू म्हणजे टाकली गेली जाते, त्याच्या थ्रू असतो तो काम पूर्ण होईपर्यंत त्या ठिकाणी असतो. म्हणजे म्हणूनच तो या पळशीच्या जनतेवर त्याचं खूप मोठं प्रेम आहे. म्हणजे आज हे पक्ष भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी असेल, हे दोघं या पार्टी म्हणजे या चिन्हावरती राष्ट्रवादी चिन्हावरती उभे आहेत. पण त्याला सर्व पळशीतल्या जनतेनं पक्ष न बघता की तो माणूस कामाचा आहे, आपल्या अडचणीच्या काळात आपल्या सुखदुःखाच्या काळात तो उपयोगी पडतो, म्हणूनच त्याला कामाचा माणूस म्हणलं जातं किंवा त्यानं छोटी मोठी कामं या गावातल्या जनतेसाठी किंवा सर्वसामान्य लोकांसाठी केलेली आहेत. आता पळशी मधील युवक असतील किंवा तुम्ही सांगितलं सगळ्याच पक्षातील लोक त्यांच्या अटॅचमेंट मध्ये आहेत. हो. काय करतील पळशीकर? पळशीकर यंदा कोणताही पक्ष न बघता
भारतीय जनता पार्टी असो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असो किंवा जे शिवसेनेचे जे उमेदवार आहेत, हे कोणताही पक्ष न बघता फक्त जे युवक आहेत, सर्वसामान्य माणसं आहेत, तळागाळातली जी माणसं आहेत, वाड्या वस्तीवरची जी माणसं आहेत, त्यांना एकच माहित आहे की फक्त आपल्याला यावेळेस कुठलाही पक्ष न बघता आपल्याला मतदानापोटी एक मानसिंग बापूला आपण एकदा एक सहकार्य करायचं आहे. आणि यावेळेस तो 100% यावेळेस पळशी गणामध्ये यावेळेस बदल झालेला तुम्हाला दिसेल. आहे तरी मानसिंग बापूसाठी एवढा आग्रह का? मानसिंग बाप्पा हा कामाचा माणूस आहे पहिल्यांदा. कुणासाठी वेळ, कुणाचं म्हणजे सुख असो दुःख असो, कुणाचं लग्न असो, कुणाचं वाईट काळ असो, तिथं वेळ बघत नाही. स्वतःचं काम सोडून हातातलं तो तिथं हजर असतो. एखादा ऍक्सिडेंट झाला, ऍम्ब्युलन्स यायच्या आधी तिथं मानसिंग बाप्पा हजर असतो. म्हणून त्याला कामाचा माणूस म्हणलं जाते. ही उमेदवारी पार्टीने देऊन सगळ्या गावाने त्याला उमेदवारी घ्यायला लावली आहे की बाबा कामाचा माणूस आपल्या घराजवळचा आहे, आपण हाताने धरून त्याला कुठं पण नेऊ शकतो. अशा माणसासाठी ही गावानं उमेदवारी दिलेली आहे, गणाने दिलेली आहे सगळ्या. आता प्रचार कसा चालू आहे? प्रचार एक नंबर चालू आहे, वातावरण एक नंबर चांगलं चाललोय आणि 100% सांगतो 9 तारखेला मानसिंग बापू गुलाल पडणार म्हणजे पडणार. खात्री आहे? 100% खात्री आहे. त्यासाठी खूप प्रयत्न केलेले दिसतात तुम्ही. खूप प्रयत्न आहेत. प्रयत्न आमचे नाही, जनतेचे प्रयत्न आहेत. जनतेचाच भरपूर पाठिंबा आहे आम्हाला. एवढ्या लाटेत सध्या म्हणजे आता सध्या महाराष्ट्रभर भाजपची लाट चालू आहे. तिथं राष्ट्रवादी म्हणजे पळशीगण हा पहिल्यापासून राष्ट्रवादीच आहे, पण आता थोड्या वेळ मध्ये कालांतरानं राष्ट्रवादीची जरा कमकुवत बदलते. पण त्या लाटेत सुद्धा मानसिंग बापूचा जास्तीत जास्त मताने विजय होणार आहे. आता प्रतिसाद मिळण्याचं कारण काय? बापूंना एवढा प्रतिसाद मिळण्याचं कारण बापू म्हणजे खरंच अगदी मनापासून सांगायचं गेलं, पळशीची जनता, पळशी गणातली सगळी जनता आहे ही बापूच्या मागे उभी आहे. कुठलाही पक्ष न बघता, काय न बघता माणूस बघतोय. का माणूस बघतोय? तर ते माणूस कामाचा माणूस आहे म्हणून बघतोय. आम्ही 21 ते 25 वयोगटातील युवा पिढी आहे सगळी. आम्ही आज पक्ष न बघता, काय न बघता हे फक्त बापूसाठी आज इथं उभा राहिलोय. आणि बापू खरोखरच कामाचा माणूस आहे. बापून एसटीचा कुठले प्रॉब्लेम असू द्यात, विद्यार्थ्यांचं कुठलं प्रॉब्लेम असू द्यात, सगळ्या बारीक पोरापासून जे थोर लय मोठ्या मोठ्या माणसांपर्यंत बापू कोणाला कधी अपशब्द बोलत नाही, कधी काय बोलत. बारीक पोरापासून प्रत्येक बापूवर प्रेम करणारा हा युवा पिढी आहे. आणि बापूवर प्रेम करतो म्हणजे असंच माणूस कोणावर पण प्रेम करत नसतं. तो माणूस कामाचा आहे म्हणून त्याच्यावर प्रेम करतो. बापू एवढं काम का करतात? बापू एवढं काम करतात म्हणून बापू लहानपणापासून सांगायचं गेलं, बापू घरात कमी आणि समाजात जास्त आहेत. त्यामुळे बापूला पहिल्यापासून समाजाची ओढ आहे. आज जिकडं जाईल, आज जिकडे ज्या ह्याच्यात जाईल, ज्या लोकांना विचारेल काय होईल काय होईल, वातावरण प्रत्येक जण म्हणते बापू बापू बापू. फक्त बापूचाच नारा आहे. आणि 100% पळशी गणातील ही जी आहेत सगळी ते 100% सांगायचं गेलं तर बापूला कौल देणार, बापूच्या नावानंच कौल निघणार. 9 तारखेला 100% बापूच्या नावाचाच विजय होणार. आता तुम्ही सांगितलं घरात कमी आणि बाहेर जास्त, घरचे काय म्हणत नाही तुम्ही? बापूंना तसा प्रथम गोष्ट म्हणजे ही जर गोष्ट करायची असेल समाजासाठी तर पहिल्यांदा घरनं पण सपोर्ट पाहिजे. बापूला घरनं सपोर्ट आहे ते आहे, पण बाकीच्या समाजापासून पण बराच सपोर्ट आहे. या बापूला आज तिकीट भेटलंय, बापू आज उभा राहिला, ह्याच्या मागं घरातल्यांनी सपोर्ट केला आहे ते आहे, पण समाजानं सुद्धा बापूला उभं केलंय. बापू स्वतः म्हणला नाही मला तिकीट पाहिजे, समाजातली लोक म्हणली बापू तुम्ही उभं राहिलं पाहिजे, कामाचा माणूस आहे, म्हणून बापूला आज तिकीट भेटलेलं आहे. काय बापूसाठी कुणाच्या सभेचं आयोजन केलंय का? खरं तुम्हाला सांगायचं झालं तर बापू आमचा एवढा सक्षम आहे की आम्हाला कुठल्याही मोठ्या सभेची गरज नाहीये किंवा काय सुद्धा नाही. एवढी युवा पिढी या पळशी गणातली जेवढे हे आहेत सगळे, कुणाला गरजच नाही, आम्हाला कुठल्या सभेचीच गरज नाही. कारण बापू आमचा कामच करतो, तसंच काम करतो. त्यामुळे कुठल्या सभेची कुठल्या कशाचीच गरज नाही आम्हाला. बापू पंचायत समिती गणातील दोन्ही उमेदवार पळशीतले आहेत. पुढच्या उमेदवाराचं आव्हान बापू कसं पेलणार? काय झालंय, गावातील स्थानिक उमेदवार म्हणून प्रामुख्याने बापूकडे बघितलं जातं. तर 24/7 बापू अवेलेबल आहे गावात. आणि महत्वाचं बघितलं तर बापूचं घर गावात आहे, चौकात आहे. कुणालाही काय अडचण आली गाव लेवलला तरी बापू मदतीला धावून जाणारा माणूस आहे. त्यामुळे बापूचा विचार 100% गावातील लोक करतील हा मला विश्वास आहे. पळशी गणातील राष्ट्रवादीचे उमेदवार मानसिंग खाडे यांना खरंच कामाचा माणूस का म्हटलं जातं हे आता इथल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आणि युवा वर्गाने सांगितलेलं आहे. त्यामुळं पळशी येथील युवा वर्ग असेल किंवा सर्वसामान्य प्रत्येक मतदार असेल आणि तो प्रत्येक पार्टीतला किंवा पक्षातला असेल, हा एकच मानसिंग बापूच्या विजयासाठी आतुर झालेला आहे. आणि येणाऱ्या 7 तारखेला
त्याच ठिकाणी ते मतदान करून मानसिंग बापाला विजयी करतील हे आता यांनी सांगितलेलं आहे. आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार, पळशी. आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.